गोंदिया जिले के मोरगांव अर्जुनी तहसील के नवे गांव में मराठा सेवा संघ द्वारा जिजाऊ रथ यात्रा का आयोजन हुआ। ये यात्रा संविधान, कानून और नागरिक अधिकारों के बारे में जागरूकता निर्माण करने के लिए आयोजित की गई है। ये यात्रा 18 मार्च 2025 को छत्रपति संभाजीनगर से शुरू हुई और 1 मई 2025 को पुणे के ऐतिहासिक लाल महल में समाप्त होगी। मराठा सेवा संघाच्या वतीनं जिजाऊ रथयात्रा 2025 ही 18 मार्च पासून वेरूळगड इथून निघालेली आहे आणि 1 मे 2025ला लाल महाल पुणे येथे जाणार आहे। महाराष्ट्रातलं जे सध्याचं जे सामाजिक आणि धार्मिक कडूळ झालेलं, कलुषित झालेलं जे वातावरण आहे, त्या वातावरणामध्ये एक नवचैतन्य निर्माण करून एक सामाजिक सद्भाव महाराष्ट्रामध्ये राहावा, जाती धर्मामध्ये सलोखा निर्माण व्हावा, ही मराठा सेवा संघाची गेल्या 35 वर्षापासूनची भूमिका आहे। तीच भूमिका घेऊन ही रथयात्रा संपूर्ण महाराष्ट्रावर निघालेली आहे। सर्व जाती धर्मामध्ये एकोप्याचं वातावरण निर्माण करण्यासाठी एक संदेश घेऊन ही यात्रा निघालेली है। इस यात्रा का मुख्य उद्देश्य नागरिकों में संविधान के प्रति जागरूकता निर्माण करना तथा उन्हें उनके अधिकारों एवं कर्तव्यों के प्रति जागरूक करना है। नवेगांव बांध पहुंची इस रथ यात्रा का भव्य स्वागत किया गया। स्थानीय नागरिकों, विभिन्न सामाजिक संगठनों और युवाओं ने बड़ी संख्या में भाग लिया, जिससे यात्रा का उत्साह और बढ़ गया। ये यात्रा पूरे महाराष्ट्र में घूमेगी और विभिन्न जिलों में विभिन्न गतिविधियां और कार्यक्रम आयोजित किए जाएंगे। महत्त्वाच्या मुद्द्यासोबत घेऊन निघालेली आहे। सर्वात महत्त्वाचा पहिला मुद्दा आहे ते संविधान आहे। देशामध्ये जे विविध प्रकारच्या वातावरण निर्माण होत आहे, जातीमध्ये आणि धर्मामध्ये ज्या प्रकारचं वाद निर्माण होत आहे, त्याला मिटवण्याकरिता ही रथयात्रा निघाली म्हणाल तरी चालेल। त्याचप्रमाणे पुष्कळ साऱ्या गोष्टी आहेत ज्या गोष्टींकडे गव्हर्नमेंट्स जो आहे तो वेगळ्या डायरेक्शननी चाललेला आहे आणि लोकांना वेगळ्या डायरेक्शननी घेऊन चाललेला आहे। जे खरं विषय आहेत ह्या देशातील ते विषय वेगळीकडे आहेत आणि ते खरे विषय काय आहेत, लोकांचे खरे मुद्दे काय आहेत हे समजून घेण्यासाठी ही रथयात्रा निघालेली आहे। ही रथयात्रा आमच्या गोंदिया जिल्ह्यामध्ये लाखांदूरवरून एंट्री झालेली आहे। लाखांदूर धाबेटेकडी ह्या गावामध्ये ह्या रथयात्रेचे मोठ्या प्रमाणात स्वागत झाले।